record. Now, पहिल्यांदा आपल्याला बघायचं आहे व्हॉट इज द मिनिंग ऑफ बॉइलिंग. सो बॉइलिंग पॉइंट काय आहे. समजा तुम्ही एक असं कंटेनर घेतलंय आणि त्याच्यामध्ये असं लिक्विड ठेवलंय आणि त्याला तुम्ही हीट करायला एक वेळ अशी येते, हळूहळू हीट करत असताना त्याचं व्हेपर प्रेशर वाढतंय. क्लिअर. आणि हे व्हेपर प्रेशर वरून लावणाऱ्या ऍटमॉस्फिअरच्या प्रेशरला विरोध करतं. नेट 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 कळलं का. दोघं जण विरोध करले एकमेकाला. एक लिक्विडचं व्हेपर प्रेशर आणि दुसरं वरून ऍटमॉस्फिअरिक प्रेशर. ज्यावेळेस दोघे इक्वल होते, कोण कोण रे, व्हेपर प्रेशर ऑफ लिक्विड बिकम्स इक्वल टू ऍटमॉस्फेरिक प्रेशर, त्यावेळेस ते बॉईल होते. त्याच्या अगोदर ते इव्हॅपरेट होते स्लोली, पण बॉईल म्हणजे इन्स्टंटेनियसली झप 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 उडून जात. सो देर इज डिफरन्स बिटवीन evaporation and boiling. Boiling occurs at a specific temperature called as boiling point. Evaporation occurs at all the temperatures. So what is boiling point? It is the point at which the vapor pressure of the liquid becomes equal to external opposite atmospheric pressure. So boiling point is the temperature at which liquid becomes equal to pressure of atmosphere. युजली समुद्र सपाटीवर घेतलं सी लेवलवर तर किती असते ते 1 ऍटमॉस्फिअर. जर आपण हाय अल्टिट्यूडवर गेलो म्हणजे उंचीवर गेलो, ही पृथ्वी, आपण टेकडीवर गेलो, माउंट एव्हरेस्ट इथं बसलो ह्याच्यावर जाऊन, आणि इथं आपल्याला काय करायचंय, काहीतरी असो, वर गेल्यावर प्रेशर काय होते, कमी होते. तुम्हाला एक सांगितलं मी, व्हेपर प्रेशर उडायला मदत करतंय तर अपोजिट प्रेशर विरोध करते आहे का नाही. वरचं प्रेशर जेवढं वाढवचाल तेवढा बॉइलिंग पॉइंट जास्त. कळलं. सो वर गेल्याच्या नंतर प्रेशर कमी होतंय म्हणून बॉइलिंग पॉइंट कमी होते. कळलं ना. अपोजिंग प्रेशर वर गेल्यावर कमी होत जाते म्हणून विरोध कमी होतो आणि बॉइलिंग पॉइंट कमी होतो. ऍटमॉस्फेरिक प्रेशर लो, देअरफॉर बॉइलिंग पॉइंट इज ऑल्सो लो. मग इथे दिलंय, इट इज डिफिकल्ट टू कुक द राईस ऍट हाय अल्टिट्यूड. तुम्ही वर गेलात आणि तुम्हाला भात खावा वाटला, ठीक आहे, तर प्रॉब्लेम आहे. काय प्रॉब्लेम आहे तिथं, मेन भात शिजतो कसा हे लय महत्वाचं आहे का नाही. कधी तसा विचार केलाय का आपण, फक्त खाल्ला. भात शिजतो कसा, हे आहे तांदळाचा दाना, बाजूला आहे पाणी, ड्राय असतो तांदूळ. आपल्याला एकच काम करायचं, ह्या पाण्याला मध्ये घुसवायचं म्हणजे भात शिजला. असंच आहे ना मेकॅनिझम त्याचा. डाळ तुम्ही भिजू घालता, ती मऊ होते कारण पाणी मध्ये घुसतंय. मग तांदळामध्ये पाणी घुसण्याचा रेट हा त्याच्या टेम्परेचरवर डिपेंड करतो. तुम्ही बघा, कधी डाळी, काबुली चना वगैरेची भाजी कधी खाल्ली माहिती आहे का. मोठे छोले, हो, छोल्याची भाजी. छोल्याची भाजी करायची असली की आई काय करते, संध्याकाळीच पाण्यामध्ये भिजवून ठेवते. मग संध्याकाळी भिजवून का ठेवावं लागते, कारण त्यात पाणी घुसू द्यावं लागते आणि ते मऊ व्हावं लागते. मग एका दिवशी असंच मला छोल्याची भाजी खावट लागली. मग अचानक मला खायची आहे म्हटलं की, मॅडम म्हटलं की तसं नसते, संध्याकाळपासून भिजवावं लागेल. मी म्हटलं की आपण एक छोटा प्रयोग तर करू शकतो का. मी कधी केलं नव्हतं तसं. साधी गोष्ट आहे, टेम्परेचर वाढल्यावर रेट ऑफ डिफ्युजन वाढते, मध्ये घुसायचं रेट. आपण बघूया करून. तेच आहे ना, लागू व्हायला पाहिजे. एक सिंपल थिंग, कधी विचारच केला नाही असा. तांदूळ पण तुम्ही रात्रभर भिजून ठेवा, सकाळपर्यंत मऊ पडतेच. मग आपण उलट करू ना, छोले तसे भिजू आणि गरम करू, त्याला होते का काम. गरम पाण्यामध्ये ठेवलं, झालं काम. फक्त प्रॉब्लेम असा झाला, स्लोली मध्ये गेल्याच्या नंतर ते मऊ होतात बट कडकपणानं मऊ राहतात, म्हणजे एक वेगळंच. पण असं गरम पाण्यामध्ये घुसवलं की ते लिगदा लिगदा होते. अलग लक्षात येईल, थोडा फरक आहे, पण होतंय काम एकदम. म्हणजे काम होईना असं नाही. ओ काय म्हणतो मी, काम होईना असं नाही, काम झालं. खायला तर भेटलं टाइमवर. आज सकाळी खावं वाटलं, किती 15 मिनिटामध्ये काम झालं. अति उकळायचं नाही, अति उकळलं की लिगदा होते. पण क्वाईट वार्म करायचं पाणी जरा जास्त आणि मध्ये ठेवून द्यायचं, तर ते होते काम. छोल्याची भाजी तशी करू शकता तुम्ही. मग उदाहरणार्थ काय करायचं आपल्याला, तांदळामध्ये आपल्याला पाणी घालायचं. पाणी कसं जाते, गरम झालं की त्याचा रेट वाढतो. कुठेही कोणत्याही रिएक्शनचा रेट गरम झाल्यावर वाढतो. इक्विलिब्रियमचं बोलत नाही मी. तुम्ही म्हणता सर एक्झोथर्मिक रिएक्शनचा रेट तर कमी होतो, नाही, त्याचं इक्विलिब्रियम शिफ्ट होतंय, रेट वाढतोच.
मग ह्या तांदळामध्ये पाणी जेवढं गरम होईल तेवढं जास्त मध्ये जातं. मग आता वर गेल्यावर आता इथं जमिनीवरती पाणी तुम्ही तापवलं की 100 डिग्री सेल्सिअस पर्यंत जाऊ शकते ना. त्याच्यानंतर मग ते जमत नाही, मग ते उडून जाते पाणी. मग ते उडून जायला लागले की आपण उडून गेलं तर गेलं, ते किती जाणार, 100 पर्यंत जाणंच अवघड आहे, पण तरी सुद्धा 90 पर्यंत टेम्परेचर घेऊन जाता येते, 95 पर्यंत जाता येते. आणि लईच जर उडून जायला लागलं तर ते जाळ कमी करतात ना. पण उंचीवर टेकडीवर गेल्यावर पाणी 100 पर्यंत नेताच येत नाही है ना. ते कुठं तर 90 ला गेलं की त्याचा बॉइलिंग पॉईंट अचीव होतो ना, मग ते उडून जाईल ना. म्हणून पाण्याला तुम्ही तेवढं गरम टेकडीवर करू शकत नाही जेवढं गरम तुम्ही घरी करू शकता. कळलं का? म्हणजे घरी तांदूळ शिजण्याचा रेट फास्ट राहणार. पटलं का? म्हणजे तिथं अपोजिंग प्रेशर काय आहे, कमी आहे. म्हणून उंचीवरती तांदूळ शिजवणं अवघड आहे. प्रेशर कुकरनं जमते, हे उघड्या भांड्याचं काम सुरू आहे. प्रेशर कुकरनं कसं आहे, त्याला बाहेरच्या, आता एवढं कळलं की उघड्या भांड्यामध्ये उंचीवरती तांदूळ शिजवणं अवघड आहे, राईट. बट उघड्या भांड्याचं तुम्ही काय करू शकता, एक तुम्ही हे बघितलंय, नॉन व्होलाटाईल सॉलिड टाकला की वेपर प्रेशर कमी होते. तुम्ही काय करा, आपला प्रॉब्लेम काय झालाय, वरचं प्रेशर कमी पडायलंय म्हणून पाणी तापणार आहे, मग आपण खालचं प्रेशर कमी करूया. शेवटी उडणं काय आहे हो, वरच्याच्या विरोधात खालचं काम करले ना. उंचीमुळे वरचं कमी झालं, खालचं वरचं, मग आपण खालचं कमी करूया. कसं करूया, नॉन व्होलाटाईल सॉलिड टाकून. कळलं का हो? मीठ टाकल्यावर वेपर प्रेशर कमी होते, आपण बघितलं की लोअर होत आहे, लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. पण एवढंच आहे की मग भात खरट होईल, जास्तच मीठ टाकलं भात खरट होईल ना. सो दॅट इज प्रॉब्लेम. मग त्याच्यापेक्षा सर्वात बेस्ट आहे प्रेशर कुकर. प्रेशर कुकर कसा एकदम क्लोज्ड व्हेसल आहे, तुम्ही त्याच्यामध्ये कितीही प्रेशर जनरेट करू शकता. त्याला बाहेरच्या प्रेशरचा संबंध आहे का, ते स्वतःचेच वेपर करते आणि तेच प्रेशर मग ह्याला तिथं गरम करते. म्हणून प्रेशर कुकरमध्ये भात एवढा लवकर शिजतो, कारण प्रेशर कुकरमध्ये तापमान 100च्या खूप पुढे जाऊ शकते. 200 वर बी गेलं तरी काही फरक पडत नाही, कारण जसजसं तुम्ही पाणी गरम करता तसं तसं भांड्यामध्ये वाफा जमा होतात. त्या प्रेशर कुकरमध्ये पूर्ण क्लोज्ड आहे ना सिस्टीम. तुम्ही म्हणता सर मध्ये डबे असते, त्याचं कसं, त्याचं काय टेन्शन नाही. पूर्ण हे एक चेंबर आहे का नाही ते महत्वाचं. मधल्या डब्याचं काय, ते असं आहे, ह्याच्यामध्ये भात ठेवला आणि बाजूला पाणी टाका. बाजूला पाणी टाकणं गेलं तरी काय नाही, मधलंही पाणी इव्हॅपरेट होऊ शकते. आणि पाणी थोडं इव्हॅपरेट झालं तरी प्रेशर भयानक होते, कारण ते गॅस आहे. मग हे पाणी इव्हॅपरेट होते आणि इकडून वरून प्रेशर लावते. जेवढं गरम होतं तेवढं ते प्रेशर वरचं त्या पटीने वाढते आणि बॉइलिंग पॉईंट वाढतच जातो. म्हणून पाणी पूर्णच्या पूर्ण गॅसमध्ये जात नाही. आणि तरी आणखीन वरून सुविधा असते व्हिसलची. म्हणजे जर प्रेशर मध्ये खूपच जास्त झालं तर प्रेशर कुकर फुटू पण शकते ना, म्हणून वर व्हिसल आहे. मग हिचं वेट आहे mg आहे ना, काहीतरी वेट आहे ना. त्याला कसं ठेवलंय, नॉब वर ठेवलंय ना हो, असं नॉब आहे एक, असं काहीतरी आहे, इथून तुटी अशी इथून इथून छिद्र आहे पूर्ण, कळलं का. आणि त्याच्यावरती ते जे वरची ठेवलेली आहे ती अशी ठेवली, आल्लाद ठेवली आहे का नाही, ह्या सपोर्ट वरती उगं वर असं ठेवलेलं असतं, वर खाली होतं ते. मग ही जे वरची ही जी हे आहे वाटी, तिला काही तर वेट आहे, तिच्यावरती फोर्स काय लागतो, खालच्या दिशेत mg. आणि खालून जसं प्रेशर वाढेल तसं प्रेशर इंटू एरिया, ते प्रेशरचा फोर्स लागेल का नाही हो. mg पेक्षा जर हे मधलं प्रेशर जास्त झालं की ते वर उडतंय, वर जाईल ना, ऍक्सेलरेट होईल वर. वर ऍक्सेलरेट झालं की प्रेशर इथून बाहेर निघतंय. पुन्हा प्रेशर कमी झालं की mg मुळे खाली येतो. खतरा आहे, एकदम जबरदस्त आहे. जबरदस्त मेकॅनिझम, साधं प्रेशर कुकर पण एकदम जबरदस्त मेकॅनिझमवर काम करतं. त्याच्यातून सांगायचंय काय मला, एक म्हणून ती शिट्टी जर काम करणं गेली, अडकून बसली, नो टेन्शन म्हणायचं नाही. पण त्या कंपनीवाल्याला माहित असते असले बी येडे असतात, तसलेही येडे असतात. कधी कधी तर ती शिट्टी लयच बोर करल्या म्हणून काढून त्याच्यात तो कोंबीत ती वाजूच नाही, मला कळणार एवढं. पण ते जर कोंबलं तर प्रेशर कुकर फुटू शकते. पण ते शहाणे असते, त्यानं काय केलेलं असते, त्या झाकणावरती ही शिट्टी तर असतेच अशी, त्याने इथं बाजूला एक असं छोटं छिद्र दिलेलं असते आणि त्याला एक रबर लावलेलं असते. रबर फाटतंय शेवटी आणि त्याच्यातून गॅस बाहेर निघतो. तेवढे त्यानं सुविधा केलेली असते. ह्याच्याही नंतर काहीतरी होतेच, कारण आता आपण त्याच्या पुढे आहोत, काही करतो आपण, मला लक्षात आहे. म्हणून पूर्ण सायंटिफिक नॉलेज असल्याशिवाय आगाऊपणे करायचं. ठीक असो. मग
कळलं, उंचीवरती तांदूळ शिजवणं अवघड आहे, परंतु आपण काय करू शकतो, नॉन व्होलाटाईल सॉल्यूट त्याच्यामध्ये ऍड करू शकतो. प्रेशर कुकर क्विकली कुक्स द राईस, ते पण सांगितलं कसं आहे ते. नाव एक बॉइलिंग पॉईंट कळला. बॉइलिंग पॉईंटला महत्वाचं काय की वेपर प्रेशर ऑफ द लिक्विड बिकम्स इक्वल टू जे काय असेल, ऑलवेज 1 ऍटमॉस्फेअर नसते, ऍटमॉस्फेरिक प्रेशर काही असू शकते ना, पण सी लेवलला 1 ऍटमॉस्फेअर असते, पण वर जाताल तर कमी जास्त असते. ऍटमॉस्फेरिक प्रेशरला बॉइलिंग पॉईंट काढला की आपण त्याला नॉर्मल बॉइलिंग पॉईंट म्हणतो, बरोबर आहे का, बघितलं ना आपण. आणि अदरवाईज बॉइलिंग पॉईंट कुठलाही वेगळा असतो, काही असू शकतो, आहे का नाही. नाव आता फ्रीजिंग पॉइंट काय असतो, एक तर बॉइलिंग पॉइंट बघितलं. आता हे आईस आहे, आईस फ्रीज कधी होतो, मुळात असं असतंय की ह्याच्या बाजूला जर लिक्विड ठेवलं, आईसच्या बाजूला वॉटर ठेवलं, आहे का नाही, तर हे आईस ह्याच्यामध्ये कन्वर्ट होतंय. त्या आईसला ज्यावेळेस आपण हिट करतो त्यावेळेस ह्या सॉलिडला पण एक वेपर प्रेशर असतं, त्याच्या पण वेपर तयार होत असतात. प्रत्येक सॉलिडचे वेपर तयार होतात हो, असं काही नाही. आता तुम्हाला हे इथं आहे, याचा वास घ्या बरं, येते का नाही, काहीतरी वास येतो का नाही, अरे येतो का नाही, काय येतो, त्याचे वेपर्सच नाकात जातात की रे. कधी विचार केलाय का तुम्ही. फक्त आपण काय म्हणतो, सबलिमेशनचं एकच उदाहरण देतो आपण, नॅफ्थॅलिन आहे का नाही, 10वी मध्ये शिकलेलं. नॅफ्था बॉल्स काय होतात, इथं ठेवल्या की सबलाईम होतात, ते इझिली सबलाईम होतात. झेंडूबाम जवळ घेता वास घेता, कशाचा ते वास, त्याच्या वेपरचाच येतो ना, तर ते बी सबलिमेबल आहे. एव्हरीथिंग इज सबलिमेबल बट ऍट डिफरंट रेट्स. त्याची एक वेगळी स्टोरी आहे थर्मोडायनामिक्स मध्ये, तिन्ही गोष्टी सायमल्टेनियसली होत असतात. असो, मग फ्रीजिंग पॉईंट म्हणजे काय, लिक्विडचं वेपर प्रेशर आणि सॉलिडचं वेपर प्रेशर इक्वल झालं की फ्रीजिंग पॉईंट आला म्हणतो आपण, कळलं का. आणि बॉइलिंग पॉईंट मध्ये लिक्विडचं वेपर प्रेशर आणि ऍटमॉस्फिअर, हे डेफिनेशन कळल्या. हम्म हम्म म्हणजे तू काय म्हणालास, सॉलिड नाही करायचं, फ्रीजिंग पॉइंट म्हटलोय मी. फ्रीजिंग पॉइंट म्हणजे काय, फ्रीजिंग पॉइंट म्हणजे असं टेम्परेचर जिथे की लिक्विड सॉलिड लिक्विड मध्ये झालंय, त्याच्या उलटे ठीक आहे, नो प्रॉब्लेम, पण असं सध्या समज की सॉलिड लिक्विड मध्ये झालाय, असं आधी समजेल. ठीक आहे, चल ते समजून सांगतो मी. सर्वात पहिले कसं आहे, पाण्याच्या वेपर प्रेशरची लाईन अशी काहीतरी असेल, टेम्परेचर वेपर प्रेशर ऑफ वॉटर वर्सेस टेम्परेचर, आहे का नाही. आता आईस घेतला -20 डिग्री सेल्सिअसला आपण, ठीक आहे ना, आणि ह्या आईसला आपण काय करलो, हीट करायला स्लोली एकदम, तर हळूहळू टेम्परेचर वाढेलच. आता ह्या टेम्परेचरला पण ह्याच्यावर वाफा निघत असतात, कळायला का हो. जर ह्याला असं बंद केलं नाही तर ह्याच्या वाफा निघतात आणि ह्या वाफा ह्याच्यावर प्रेशर लावू शकतात. मग त्यांचं त्या टेम्परेचरला काहीतरी वेपर प्रेशर आहे, लेटेस्ट से इथं आहे, इथं आहे त्याचं वेपर प्रेशर कमी आहे, काहीतरी 5 आहे का नाही. मग हळूहळू जसं आपण ह्या बर्फाला हिट करू तसं तसं त्याचं वेपर प्रेशर वाढत जाईल असं, आणि इथं टच होईल. म्हणजे ह्या टेम्परेचरला, म्हणजे 0 डिग्री सेल्सिअसला पाण्याचं जेवढं वेपर प्रेशर आहे तेवढंच वेपर प्रेशर ह्या आईसचं होतं, म्हणजे दोघांचं वेपर प्रेशर सेम होतं, आणि त्यावेळेस आईस लिक्विड मध्ये कन्वर्ट होतो. म्हणजे पाण्याचा वेपर प्रेशरचा ग्राफ काढा, पाण्याचा वेपर प्रेशर वर्सेस टेम्परेचरचा ग्राफ आहे ना, हा काय तोच आहे की लिक्विडचा, आणि हा सॉलिडच्या वेपर प्रेशरचा ग्राफ आहे. ते दोघं जिथं टच कट करतात एकमेकाला, तो पॉइंट म्हणजे फ्रीजिंग पॉइंट आहे. फ्रीजिंग पॉइंट म्हणजे तुम्ही जर लिक्विडला थंड करत आणलात असं, तर असं येतं लिक्विड, असं येऊन असं जाते, इकडं नाही जात. म्हणजे हे उगं एक्स्ट्रापोलेट केलं ना मी, ते एक्स्ट्रापोलेट केलं. तुम्ही जर, म्हणजे तुम्ही काय करायचंय, समजा तुम्हाला एखाद्या अननोन सबस्टन्सचा फ्रीजिंग पॉइंट काढायचा आहे, तर तुम्ही काय करा, त्याचं सॉलिड स्टेट घ्या आणि त्याचं वेगवेगळ्या टेम्परेचरला वेपर प्रेशर काढा. हे काय वेपर प्रेशर वर्सेस टेम्परेचरचा ग्राफ आहे.
तुम्ही वेपर प्रेशर आणि टेम्परेचर वाय ऍक्सिस वर्सेस एक्स ऍक्सिसचे 2-4 पॉईंट 10 पॉईंट काढा ना एक्सपेरिमेंटली, ते असे येतात स्ट्रेट लाईन. मग हे असं काढलं. त्याच्यानंतर असंच काय करा, एका भांड्यामध्ये त्याचंच लिक्विड घ्या, त्याचंच लिक्विड म्हणजे आईस झाला तर आईसची लाईन काढली, आता वॉटरची काढा. मग त्याचे वेपर प्रेशर वर्सेस टेम्परेचरचे काही पॉईंट मिळवा एक्सपेरिमेंटली, ते पॉईंट असे आहेत. ठीक आहे ना, असे. मग तुम्ही काय करणार, त्या ग्राफला असं घेणार आणि मग आता इथून पुढे काय करणार, असं थोडं एक्स्ट्रापोलेट करा, त्याला असं करा. मग इथं जिथं भेटले ते काय झाला, फ्रीजिंग पॉईंट. कळलं का एवढं? त्याच्यानंतर नेक्स्ट, आता हे काय झालं, तुमचं सॉल्व्हंट आहे. काय आहे? आता आपण दुसरं एक काय करूया, इथं ते दिसायला ना सर्व तुम्हाला. आता आपण काय करूया, दुसरं वॉटर घेऊया. वॉटर मध्ये मीठ टाकूया. काय कळलं का रे मी काय केलं? कळलं का रे मी काय केलं? पाण्यामध्ये काय टाकलं बाळांनो? मीठ. म्हणजे पाणी कसं लागतंय? खारट. एवढं तर कळलं. मग पाण्याला थंड करा, बर्फ होईल. पाण्याचा ज्यावेळेस बर्फ होईल त्यावेळेस हे बर्फ खारट नाही लागत, कारण मीठ त्यानं बाहेर सोडतंय, फक्त पाण्याचा बर्फ होतोय. कळलं का? नाउ दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग, माहित नव्हतं एवढं. बरोबर आहे ना? तुम्ही कधी मीठ घ्या आणि व्यवस्थित हळूहळू, म्हणजे मीठ तर मिसळा पाण्यात आणि पाण्याला हळूहळू बर्फ करा. ते सॉलिडिफिकेशन कोणाच होते? वॉटरचं होते, त्याच्यामधल्या मिठाचं होत नाही. जसं की पाण्यामधल्या मिठाचं इव्हॅपरेशन होत नाही, बरोबर का? पाण्यामध्ये मीठ घ्या, त्याला इव्हॅपरेट करा. पाण्याला पाणी फक्त इव्हॅपरेट होतंय, खाली मीठ राहते. बॉइलिंग फक्त कोणाची होते? वॉटरची. तसंच फ्रीजिंग पण फक्त वॉटरची. सो यू कॅन नॉट क्रिएट साल्टी आईस. खारट बर्फ नाही भेटू शकत तुम्हाला. कळलं का? त्याच्या भोवती वर चिटकलेलं राहील. थंड करचाल फ्रीज मध्ये ठेवून आणि चाटून बघचाल सर खरट लागाले, त्याच्या वर चिटकलेलं आहे ना, बरोबर आहे का नाही? वर चिटकलेलं आहे ते. किंवा फार तर फार असं करा, पाणी असं असेल आणि जो खाली बर्फ तयार झाला तर ते बेस्ट आहे. ते बर्फ काढा, धुवून काढा एकदम व्यवस्थित. धुल्यानंतर त्यातलं मीठ तर जाणार नाही कुठं, मधलं तर जाणार नाही, फक्त सरफेसवरच आहे. नंतर ते खाऊन बघा, बर्फ खारट लागणार नाही. म्हणजे सॉलिडिफिक, म्हणजे मला एकच म्हणायचंय, सॉलिडची लाईन ही फक्त सॉल्व्हंटचीच भेटू शकते. सोल्युशनची सॉलिडची लाईन असते का? नाही. म्हणजे मी काय करणार, एक वॉटर घेणार, म्हणजे जे की सॉल्व्हंट आहे, प्युअर सॉल्व्हंट आहे का नाही, त्याची वेपर प्रेशरची लाईन अशी येते. बाळांनो कळलं का? कळलं? आणि इथं समजा 1 ऍटमॉस्फेरिक प्रेशर आहे किंवा 10⁵ पास्कल आहे का नाही, नियरली 1, हे काय तर 0.5 0.25 असं घेऊ आपण व्हॅल्यू, त्याचा काही संबंध नाही. पण हे 1 ऍटमॉस्फेअर आहे. ज्यावेळेस पाण्याचं वेपर प्रेशर त्याला जाऊन चिटकतंय त्यावेळेस हे जे टेम्परेचर आहे, त्या टेम्परेचरला आपण काय म्हणतो, त्या पाण्याचा बॉइलिंग पॉइंट. ओरिजिनल पाणी आहे ना सॉल्व्हंट, म्हणून त्याला म्हणतात TB0. दॅट इज कॉल्ड एज बॉइलिंग पॉइंट ऑफ ओरिजिनल सॉल्व्हंट, प्युअर सॉल्व्हंट, राईट? पण जर आपण पाण्यामध्ये मीठ टाकलं तर त्या टेम्परेचरला, म्हणजे एवढंच सांगा, त्याच्या वेपर प्रेशरची लाईन सॉल्व्हंटच्या वरून येईल का खालून येईल? इकडे आहे वेपर प्रेशर वर्सेस टेम्परेचर. आता एवढं तर झालंय, बॉइल्स लॉ मध्ये वेगवेगळ्या टेम्परेचरचे ग्राफ खालून येईल. म्हणजे कोणत्याही टेम्परेचरला सोल्युशनचं वेपर प्रेशर त्याच्या प्युअर सॉल्व्हंट पेक्षा कमी असते जर आपण नॉन व्होलाटाईल सोल्यूट टाकला. म्हणून सोल्युशनची लाईन अशी आहे ना. कळले का? अरे बाळांनो कळलं का रे? कळलं? हे अतिशय कामात सांगत आहे. कोणतेही टेम्परेचर घ्या, फॉर एक्झाम्पल तुम्ही टेम्परेचर घ्या, हे तर TB0 म्हणजे 100 डिग्री सेल्सिअस आहे पाण्यासाठी. लेट अस से दिस इज 75 डिग्री सेल्सिअस. तर 75 डिग्री सेल्सिअसला सोल्युशनचं जेवढं वेपर प्रेशर ते कसं काढणार? इथून असं जावं लागतं आडवं, माहिती आहे ना. त्याच्यापेक्षा सॉल्व्हंटचं जास्त आहे का नाही,
अरे यायला का नाही जरा ग्राफ वगैरे शिकायचं बाळांनो, अजिबात वेळ राहायचं नाही. आयुष्यात देवाला एकच म्हणायचं, वेळ ठेवून द्या. सोल्युशनचा कर्व खालून येतो एवढं कळ. मग जर ह्याला मी एक्स्ट्रापोलेट केलं तर इथं जाऊन भेटतंय. मग ह्याचा बॉइलिंग पॉइंट म्हणजे हे टेम्परेचर आहे, त्याला आपण टीबी म्हणूया. मग कुणाचा बॉइलिंग पॉइंट जास्त आहे रे? सो बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्युशन इज ग्रेटर दॅन बॉइलिंग पॉइंट ऑफ सॉल्व्हर. म्हणजे नॉन व्होलाटाईल सोल्यूट टाकल्यावर बॉइलिंग पॉइंट वाढला का कमी झाला? त्याला म्हणतात एलिव्हेशन इन द बॉइलिंग पॉइंट. चेंज इन बॉइलिंग पॉइंट. बॉइलिंग पॉइंट वाढला ना, वाढल्याला एक शब्द आहे एलिव्हेशन. एलिव्हेशन म्हणजे वाढणे. एलिव्हेटर म्हणजे वर नेणारी लिफ्ट असते का नाही, त्याला एलिव्हेटर म्हणतात. इन्क्रीज होणे, एलिव्हेट करणे, कळलं का? एलिव्हेशन. एलिव्हेशनवर काय लावणार आहोत तुम्ही म्हणतात का नाही घर बांधल्यावर? ते एलिव्हेशन म्हणजे उंचावरची जागा. कळलं एवढं? एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट कसं होतं कळलं? नॉन व्होलाटाईल सोल्यूट टाकला की एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट होतं, एवढं कळलं? आता आपण सॉलिडची जर लाईन काढली तर ती अशी येते, राईट? सॉल्व्हंटची लाईन एक्स्ट्रापोलेट केली तर इथं भेटायला. मग हा जो फ्रीजिंग पॉइंट आहे तो कोणाचा आहे? फ्रीजिंग पॉइंट. आणि हा कोणाचा आहे? त्याला नॉट लिहितो ओरिजिनलचा, आणि हे सोल्युशनचा. फ्रीजिंग पॉइंट सोल्युशनचा म्हणजे नॉन व्होलाटाईल सोल्यूट टाकल्यावर फ्रीजिंग पॉइंट वाढला का कमी झाला? कमी झाला. बॉइलिंग पॉइंट वाढतो आणि फ्रीजिंग पॉइंट कमी होतो. ओरिजिनल सॉल्व्हंटचे फ्रीजिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट येत आहेत, तर सोल्युशनचा बॉइलिंग पॉइंट वाढला आणि फ्रीजिंग पॉइंट कमी झाला. फ्रीजिंग पॉइंट कमी होतो म्हणून ह्या फेनॉमेनाला म्हणतात डिप्रेशन ऑफ द फ्रीजिंग पॉइंट. काय म्हणतात? डिप्रेस होणे म्हणजे कमी करणे आहे का नाही? डिक्रीज ऑफ फ्रीजिंग पॉइंट. कळलं? हे डेल्टा शब्द केमिस्ट्रीमध्ये एवढा सिरियसली घ्यायला जमत नाही. तो ऑलवेज फायनल मायनस इनिशियल असतो का? नाही. इथं डेल्टाचे अर्थ ह्या चॅप्टर मध्ये मोठ्यातून छोटं वजा करा असं आहे. एवढं कळलं? हे ग्राफ कळले? हे ग्राफ इथं लिहिले दिसायला का सुंदर? ही कोणाची लाईन आहे? सॉलिड. ह्याला मला चेंज करावं लागेल. ही सॉलिडच्या वेपर प्रेशरची लाईन आहे. हे सॉलिड कोणाचं आहे? सोल्युशनचं आहे का सॉल्व्हंटचं आहे? सॉल्व्हंट. कारण सोल्युशनचं सॉलिड नसते. दोघांसाठी पण सॉलिड एकच आहे का नाही? अतिशय सुंदर असा ग्राफ काढलेला आहे. सॉल्व्हंट, सोल्युशन, TF नॉट, TF, आणि हे डेल्टा TB, हे डेल्टा TF. प्रत्येकाचे अर्थ वर लिहिलेत. एवढे आपल्याला लागणार आहेत अर्थ इथून पुढे. हे बॉइलिंग पॉइंट ऑफ सॉल्व्हंट, त्यांचे युनिट पण लिहिलेत, केल्विन, केल्विन, केल्विन. चेंजचं पण युनिट तेच राहणार. त्याच्यानंतर आपल्याला केबी लागणार आहे, ते पुढे बघूया आपण. एकच मिनिट थांबा. बा केबी, केबीचा अर्थ आहे इबिलिओस्कोपिक कॉन्स्टंट किंवा मोलाल एलिव्हेशन कॉन्स्टंट किंवा बॉइलिंग पॉइंट एलिव्हेशन. ह्याच्याविषयी आपण पुढे बघूया. KF एक आहे, त्याला म्हणतात क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट, मोलाल डिप्रेशन कॉन्स्टंट, फ्रीजिंग पॉइंट डिप्रेशन कॉन्स्टंट. हे आहे एन्थॅल्पी ऑफ वेपरायझेशन, जे की तुम्हाला म्हणजे एवढंच की एखादा मोल पाण्याचा, एक मोल लिक्विड मधून वेपर मध्ये कन्वर्ट करायला जेवढी एनर्जी लागते त्याला म्हणतात एन्थॅल्पी ऑफ वेपरायझेशन. तसंच एन्थॅल्पी ऑफ फ्युजन, म्हणजे फ्युजन, म्हणजे लिक्विडचा एक मोल, सॉलिडचा एक मोल लिक्विड मध्ये कन्वर्ट करायला लागली एनर्जी.
आर तर माहिती आहे गॅस कॉन्स्टंट, त्यांचे युनिट वगैरे लिहित, जे की आपल्याला नंतर आणखीन कळतीलच. आता आपल्याला ह्याच्यावरती एक हे बघायचं, हे जरा महत्वाचं आहे. पहिल्यांदा इकडे आपल्याला बघायचं डेल्टा टीबी, इकडे आहे डेल्टा टीएफ. तुम्हाला ह्याच्यावर प्रश्न पडतो, प्रूव्ह दॅट डेल्टा टीबी अँड डेल्टा टीएफ आर कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज, पहिला प्रश्न. आणि दुसरं, फाइंड द रिलेशन बिटवीन डेल्टा टीबी अँड मोलार मास. हे दोनच गोष्टी असतात. कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी म्हणलं की मोलार मास काढायचं, ते एक प्रश्न असतो. तर पहिल्यांदा डेल्टा टीबी म्हणजे सोल्युशनचं बॉइलिंग पॉइंट मायनस सॉल्व्हंटचा. पटलं का? कारण वाढतो नीट नीट, आता विसरू नका. लेट पाण्याचा 100 आहे, 100, पण हे केल्विन मध्ये घ्यावं लागतं इथं सर्व. डेल्टाला फरक पडत नाही, कशातही घ्या. तर समजण्यासाठी मी आता 0 आणि 100 घ्यालो. ह्याच्यात पाण्यामध्ये जर आपण साल्ट टाकलं तर बॉइलिंग पॉइंट वाढतो. लेटस से 102 झाला, एवढा वाढत नसतो, बट लेटस से. आणि मीठ टाकल्यावरती हे कमी होते, म्हणजे -2 डिग्री सेल्सिअस झालं, लेटस से, आहे का नाही? तर हे आहे तुमचं काय, टी बी नॉट, आहे का नाही? आणि हे काय, टीएफ नॉट. हे काय, टीबी. आणि हे काय, तर डेल्टा टीबी म्हणजे ह्यांच्यातला डिफरन्स. टीबी मधून टीबी नॉट काढा लागतं, आहे का नाही? हे पटलं. पण डेल्टा टीएफ म्हणजे जरा उलटा आहे का बघा बरं. त्या टीएफ नॉट मधून टीएफ काढलं, आहे का नाही? म्हणजे इथं डेल्टाचा अर्थ फायनल इनिशियल असा नाही, मोठ्यातून छोटं मॅग्निट्यूड काढायचं असते. सो हे पहिलं पॉइंट लक्षात राहील का? दुसरा पॉइंट, डेल्टा टीबी एक्सपेरिमेंटली इट हॅज बीन प्रूव्ड दॅट डेल्टा टीबी इज प्रोपोर्शनल टू मोलॅलिटी. काय आहे? ऑस्मोटिक प्रेशर, सॉरी, लोअरिंग ऑफ फ्रीजिंग पॉइंट प्रोपोर्शनल टू मोल फ्रॅक्शन होतं, आहे का नाही? मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट. पण इथं काय वेगळा आहे. तसं डेल्टा टीएफ इज ऑल्सो फाउंड टू बी प्रोपोर्शनल टू मोलॅलिटी. Now to remove this proportionality constant, we introduce Kb as proportionality constant. This is called as ebullioscopic constant. Ebullioscopic constant किंवा मोलाल एलिव्हेशन कॉन्स्टंट, कारण हे ते एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट आहे ना, मोलाल एलिव्हेशन कॉन्स्टंट. तर हे तर जे केएफ टाकलंय ह्याला काढण्यासाठी, आहे का नाही, ह्याला म्हणतात क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट. काय? सहसा क्रायोस्कोपी म्हणजे थंड, हे फ्रीजिंग पॉइंटशी संबंधित आहे ना, थंडीशी संबंधित आहे, म्हणून काय म्हटलंय, किंवा मोलाल एलिव्हेशन का डिप्रेशन, डिप्रेशन कॉन्स्टंट, हे त्याचे नाव आहेत. क्रायोस्कोपिक मोलार डिप्रेशन किंवा फ्रीजिंग पॉइंट डिप्रेशन कॉन्स्टंट, ह्याला काय, बॉइलिंग पॉइंट एलिव्हेशन कॉन्स्टंट. केएफ आणि केबीचे युनिट जर काढायचं म्हटलं तर डेल्टा टीबी इज इक्वल टू केबी इंटू एम आय. सो केबी इज इक्वल टू काय ते, डेल्टा टीबी अपॉन एम. डेल्टा टीबी तर केल्विन आहे आणि मोलॅलिटी काय, मोल पर केजी, केल्विन केजी पर मोल येतं, हे का नाही? युनिट कळलं, केल्विन केजी पर मोल. ह्याचं पण केल्विन केजी पर मोल कळलं. ह्याचं तर काय, जूल पर मोल, जूल पर मोल राहणार, ठीक आहे. आणि ह्याचं युनिट बी आपण बघितलंय, जूल पर मोल केल्विन. हा, त्यानंतर आता मोलार मासचा फॉर्म्युला ह्याच्यावरून काढायचा आपल्याला. मी इथं काही डिराईव्ह करत बसलेलो नाही, कारण आता तुम्हाला आयडिया दिलेले आहेत कसं डिराईव्ह करायचं. सिंपल काय करायचंय, मी इकडे काढतो जरा, हे बघ इथं काढतोय. तुमच्याकडे काय, डेल्टा टीएफ इज इक्वल टू केएफ इंटू काय रे, बोला की, मोलॅलिटी म्हणजे काय, N2 अपॉन W1. पण हे किलोग्राम मध्ये आहे, विसरू नका. पण हे जर ग्राम मध्ये घ्यायचं म्हटलं तर इंटू 1000, हो 100, ठीक आहे, कळलं एवढं. आणि डेल्टा टीएफ इज इक्वल टू केएफ इंटू N2 ला काय लिहितात ते, W2 अपॉन M2. आता हे W1 इकडे लिहितो, कळायला का काही, आणि इथं 1000 लिहितो. हे मला हे काढायचंय ना, मग ह्याला इथं शिफ्ट करतो आणि ह्याला इथं शिफ्ट. M2 चा हाच फॉर्म्युला येईल का बघा. बट माइंड दॅट दिस इज इन ग्राम. ह्या फॉर्म्युल्यामध्ये हे कशामध्ये आहे, ग्राम मध्ये आहे. ते पण माइंड करण्यासाठी लिहावंच लागलं.
हे कशामध्ये आहे इथं? दिस इज इन ग्राम. इथं लिहिलं. त्याच्यानंतर आणखीन एक विदाउट डेरिवेशन तुम्हाला एक फॉर्म्युला आहे. विदाउट डेरिवेशन डायरेक्ट पाठ करायचा एनसीईआरटी दिलेला आहे. ह्याचे डेरिवेशन्स ची काही गरज नाही, सरळ हे केबीचा फॉर्म्युला कोणत्याही सॉल्व्हंटसाठी. व्हॉट इज केबी? केबी इज आर इंटू M1 इंटू TB स्क्वेअर 1000 इंटू